चंदेरी दुनियेतल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 12 मधला एक क्वेश्चन पाहूया. का म्हणताय पहा, आपल्याला दिला इफ y इज इक्वल टू लॉग एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेस टू पॉवर ए, देन शो करा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी स्क्वेअर वाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. ध्यान से देखो. ठीक आहे, आपल्याला दिला काय पहा की y इज इक्वल टू लॉग एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि रेस टू पॉवर एम. ठीक आहे, एवढा पार्ट आपल्याला दिला. आता काही रूल्स माहिती पाहिजे. रूल्स म्हणजे कोणते पहा की जर सपोज दॅट लॉग ए रेस टू पॉवर ए नसेल, लॉग ए रेस टू पॉवर ए हा चिमणीसारखा उडते आणि एन इकडे येते आणि एन लॉग ए होते. ठीक आहे, तर चेक करा लॉग हा ए हा सांडसारखा ए आहे आणि त्याचा पॉवर एन, तर काय म्हणतो पहा एन लॉग फॉर्म्युला. ठीक आहे, एम बे पण फॉर्म्युला लावता एन लॉग ए हा पुरा पार्ट का ए. ठीक आहे, असं मान इथपर्यंत क्लिअर. वाय आता एक काम करतो मी डिफरन्शिएट करतो. ठीक आहे, काउंट माहिती आहे. ठीक आहे, आपल्याला पण डिवाय बाय डी एक्स दिसतं. एक वेळा डिफरन्शिएट, दुसरी वेळ पण करायचं आहे. ठीक आहे, एक काम करता येईल डिफरन्शिएट करता विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येईल पहा, डिवाय बाय डी एक्स जसा आहे तसा लिहा. एम कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, लॉग एक्सचा डेरिव्हेशन काय आहे ते पहा. लॉग एक्सचा डेरिव्हेशन पहा, डेरिव्हेशन ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू काय ते पहा 1 बाय एक्स. ठीक आहे, डेरिव्हेशन. तर लॉग एक्सचा डेरिव्हेशन 1 बाय अंडर रूट ऑफ किंवा 1 बाय एक्स म्हणजे एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. 1 बाय एक्स पण अगेन डेरिव्हेशन ऑफ एक्स म्हणजे डी एक्स एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. समजलं ना. 1 बाय एक्स अगेन डेरिव्हेशन ऑफ एक्स. मग काय होतं डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू एम डिवायडेड बाय एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर लिखते जाऊ. ठीक आहे, ओके. हेच काम राहते डेरिव्हेशन मध्ये 10 वेळा लिहायला लागते. ठीक आहे, आता पहा याच्या डेरिव्हेशन एक्सचा डेरिव्हेशन 1. ओके, ऍडिशन रूल लागतात. आणि येतं काय पहा याच्या जर डेरिव्हेशन केलं होतं तुम्हाला माहित आहे की डी एक्स ऑफ रूट ऑफ एक्स राहिला. रूट ऑफ एक्स तर काय होते 1 बाय 2 रूट ऑफ एक्स होते. हा फॉर्म्युला. तिथं काय पहा 1 बाय 2 रूट ऑफ एक्स पण अगेन डेरिव्हेशन पहा चलता रहेगा. ठीक, अगेन डेरिव्हेशन डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर अंडर रूट मध्ये नाही फक्त एक्स हा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, असा ब्रॅकेट आपण लावून टाकू. ठीक आहे, आता एक काम करू पहा डिवाय बाय डी एक्स जसा तसा ठेव. ठीक आहे, एम डिवायडेड बाय इथं काय होईल पहा एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे, इंटू इथं काय होईल पहा 1 जसा आहे तसा प्लस इथं होईल 1 बाय अंडर रूट ऑफ 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर जो का तो. समजलं ना. आता याच्या डेरिव्हेशन पण 2x. ठीक आहे, याच्या डेरिव्हेशन 2x आणि याच्या डेरिव्हेशन 0. ठीक आहे, कारण पहा ना एज कॉन्स्टंट. पण आता 2x प्लस 0 2x ना, 2 उडल आणि ब्रॅकेट क्लोज ठेवू. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता एक काम करतो पुन्हा एक स्टेप घेऊनच घेतो पहा की डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू एम डिवायडेड बाय एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर जो का तो राईट. ठीक आहे, इंटू एक काम करता आता ध्यान से देखो. ठीक आहे, हा लगडा तर क्रॉस मल्टिप्लाय कर. क्रॉस का होईल पहा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. पहा ना 1 इंटू हा ना आणि प्लस इकडे पहा ध्यान से देखो हा वाला मधातला प्लस आणि इतर आला फक्त एक्स. ओके, आणि डिवायडेड बाय दोघांच्या बाप का होईल पहा दोघांचा बाप एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हे वाली स्टेप समजले. क्रॉस मल्टिप्लाय केला. ठीक आहे, प्लस एक्स आणि दोघांचा बाप सेम. ठीक आहे, आता मला एक गोष्ट सांगा हा वाला पार्ट आणि हा वाला पार्ट सेम दिसतात. पहा जसं हा 3 प्लस 4 म्हणा 4 प्लस 3 म्हणा 7च येते ना, म्हणजे दोन्ही सेम आहे. आता हा वाला पार्ट उडल. ठीक आहे, इथपर्यंत. आता मी एवढा पार्ट मिटवतो आणि प्रूफ करून दाखवतो. ठीक आहे, ओके मित्रांनो, चला पहा पुढचा पार्ट पहा. ठीक आहे, काय म्हणतो पहा डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू उरला का पहा एम आणि डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे, एवढाच उरला ना काटापिटी केल्यानंतर. ठीक आहे, पण सर हलका नजारा नाही दिसताय. आता पहा हा जो दिसताय पहा हलकासा इथं दिसताय पहा, पण हा अंडर रूट मध्ये आहे तो बाहेर आहे. ठीक आहे, एवढाच फरक आहे ना. तर एक काम करतो एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इकडे आणलो आणि डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू एम. ठीक आहे, आता आपल्याला एक माहिती आहे की डबल डेरिव्हेशन पाहिजे. तर मी काय करतो आणि हा टप्पर नाही पाहिजे. ठीक आहे, तर स्क्वेअरिंग करतो. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. फायदा काय होईल पहा स्क्वेअरिंग केला तर याचा स्क्वेअर केला तर याचा टप्पर उडल. ठीक आहे, आणि इथं डी वाय बाय डी एक्सचा होलो स्क्वेअर येईल आणि इथे एम स्क्वेअर येईल. ठीक आहे, आता एक काम करता येईल डिफरन्शिएट करतो. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काम करता माहित आहे ना, कारण पहा ना आपल्याला डबल डेरिव्हेशन पाहिजे. तर आता इथे होईल पहा दोघं जण चिपकले फर्स्ट सेकंड प्रोडक्ट रूल लागेल. ठीक आहे, तर काय होईल पहा आता ध्यान से देखो फर्स्ट
डेरिवेशन ऑफ सेकंड, डेरिवेशन ऑफ सेकंड, ध्यान से देखो, ठीक है। पा फर्स्ट सेकंड, सेकंड डीवाय बाय डीएक्स चा होल स्क्वेअर, पा फर्स्ट सेकंड सेकंड आणि डेरिवेशन ऑफ पुन्हा फर्स्ट म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि इकडे पहा एम इज अ कॉन्स्टंट ना, मग याचा आन्सर आहे 0, ठीक आहे। इथपर्यंत क्लिअर आहे। आता हा वाला पार्ट मी मिटवून घेतो, ठीक आहे मेरे अजीज दोस्तों। आता काय होईल पहा, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर जो का तो, ठीक आहे। याच्यानंतर इकडे पहा, आता येतं पहा एक्सचा पॉवर, हा एक्स म्हणा एक्सचा पॉवर येईल, एक्सचा पॉवर येईल तर एन एक्स एन मायनस वन म्हणजे वनच नाही, पण अगेन डेरिवेशन काय होईल पहा, डीवाय बाय डीएक्स, समजलं ना। पहा एन एक्स पण अगेन डेरिवेशन एक्स म्हणजे डीवाय बाय डीएक्स प्लस इथं काय येते पहा, डीवाय बाय डीएक्स चा होल स्क्वेअर आणि इथे किती येते पहा, याचा डेरिवेशन 2x आणि याचा 0 इज इक्वल टू 0, ठीक आहे। इथपर्यंत क्लिअर आहे। आता पहा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, ध्यान से देखो, ठीक आहे। इथं काय पहा 2 डीवाय बाय डीएक्स, याले अगेन डेरिवेशन केलं तर काय पहा, चेक करा, याचा डेरिवेशन डी स्क्वेअर वाय आणि डीएक्स स्क्वेअर प्लस इथं काय पहा, हा जो 2x प्लस 0 2x ना आणि डीवाय बाय डीएक्स चा होल स्क्वेअर, ठीक आहे, आणि इज इक्वल टू 0। आता पहा आपल्याला जो प्रूफ पाहिजे, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर पाहिजे आणि एक्स डीवाय बाय डी एक्स पाहिजे, म्हणजे हे वाले जे दंडार आहे, ठीक आहे, कोणसी हे वाले हे नाही पाहिजे, ठीक आहे। येते तो सारखा 2y आणि एक डीवाय बाय डी एक्स, तर मी काय करतो आपण डिवाइड बाय बोथ साइड, डिवाइड बाय 2 डीवाय बाय डी एक्स ऑन बोथ साइड करून घेतो, ठीक आहे। 2 डीवाय बाय डी एक्स ऑन बोथ साइड करून घेतो। फायदा काय होईल पहा, फायदा काय, ठीक आहे। फायदा एवढा होते की सपोज दॅट फायदा, ठीक आहे, फायदा इथं एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर जो का तो ठेवा, ठीक आहे। आता पहा डिवाइड करताना 2 डीवाय बाय डी एक्स, इथे 2 डीवाय बाय डी एक्स म्हणजे उडल ना, म्हणजे राहिला का डी स्क्वेअर वाय आणि डी एक्स स्क्वेअर, बहुत ही बढ़िया। प्लस येथे पहा चेक करा का 2 इकडे पहा, येतं पहा 2 डीवाय बाय डी एक्स, तर 2 उडवल आणि 1 डीवाय बाय डी एक्स उडवल ना, तर एक्स इंटू 1 डीवाय बाय डी एक्स राहता, ठीक आहे। ध्यान से देखो डीवाय बाय डी एक्स, ओके। आणि आता पहा राहिला का इज इक्वल टू 0, ठीक आहे। आणि हेच तर आपल्याला शो करायचं होता मेरे अजीज दोस्त, ठीक आहे। आला ना, तर बहुत ही प्यारा प्रूफ, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो समजला असेल, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू, ठीक आहे।